या बातमीवर आपले लक्ष असणारच आहे, मात्र वळूयात पुढच्या बातमीकडे। नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाकडून आज ओबीसी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला हैदराबाद गॅझेटियर आणि मराठा आरक्षण संदर्भातला GR रद्द करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी ओबीसी समाजाकडून हा मोर्चा काढला जातोय। हा मोर्चा यशवंत स्टेडियम जवळून सुरू होईल। 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर कापून संविधान चौकापर्यंत हा मोर्चा जाईल आणि त्या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होईल। या मोर्चामध्ये विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी, विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून हजारो ओबीसी बांधवही सहभागी होतील। तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या मोर्चासाठी खास पुढाकार घेतला असला तरी मोर्चा ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वातच काढला जाईल अशी भूमिका वडेट्टीवारांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी नागपूरहून आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत लाईव्ह आहेत। तुषार, या मोर्चाला सुरुवात कधी होणार आहे आणि कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे का? माधवीनीच्या अगदी थोड्या वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मात्र यशवंत स्टेडियमच्या बाजूचं हे दृश्य जर का बघितलं तर विदर्भाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले हे शेकडो ओबीसी संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। त्यांची जी प्रमुख मागणी आहे की 2 सप्टेंबरचा जो शासन आदेश आहे, विशेष करून हैदराबाद गॅझेटियर आणि मराठा आरक्षणासंदर्भात जो काढला तो रद्द करावा आणि जेव्हापर्यंत तो रद्द होणार नाही त्यानंतर ओबीसी समाजाची ही भूमिका अशीच राहणार आहे। आणि त्याच मागणीला घेऊन आज आपल्याला पाहायला मिळत आहे की हा भव्य मोर्चा थोड्या वेळामध्ये नागपूरच्या यशवंत स्टेडियममधून निघणार आहे आणि हा यशवंत स्टेडियममधून निघाल्यानंतर पुढे संविधान चौकामध्ये एक छोट्याशा सभेमध्ये देखील रूपांतर होणार आहे। त्यामध्ये मग विजय वडेट्टीवार असेल का इतर जे ओबीसी नेते आहेत ते आपले मनोगत व्यक्त करणार आहे। मात्र शेकडोच्या संख्येने ते ओबीसी बांधव या सभेमध्ये या मोर्चामध्ये आलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे। काही मोर्चेकरी आपण त्यांना विचारूया, 2 सप्टेंबरचा GR रद्द व्हावा ही का मागणी आहे, त्यामुळे किती नुकसान होईल असं वाटतं तुम्हाला? सर, 2 सप्टेंबरचा GR हा रद्द व्हायला पाहिजे अशी आमची मागणी याकरिता आहे। सर, मी महाज्योतीची 2023 बॅचची विद्यार्थिनी आहे। मी PhD करते आहे। माझा टॉपिक फिजिक्स, त्यामध्ये पॉलिमर सोलार सेल हा माझा संशोधनाचा विषय आहे। सर, जर महाज्योती संस्था पाहिलं तर त्याच्यामध्ये ओबीसी, SBC, VJ, NT, अलुतेदार, बलुतेदार बाकी सगळे त्याच्यामध्ये। सप्टेंबरच्या आदेशाने काय नुकसान होईल असं वाटतं? सर, आम्ही सगळे महाज्योती अंतर्गत येतो आणि मराठा आणि कुणबी यांच्यासाठी स्वतंत्र संस्था आहे सारथी। आणि जर हे जे आरक्षण आहे हे त्यांना जर देण्यात आलं कुणबी, तर ते आता पण दोन्ही संस्थेत अर्ज जे कुणबी समाज विदर्भातला कुणबी समाज आधीच ओबीसी मध्ये। सर, तेच तर महत्वाचं आहे ना की जर आताच त्यांना आमचं आरक्षण मिळते आहे सर, आणि जर हा GR पारित झाला तर अवघ्या महाराष्ट्रातले जे मराठे म्हणून स्वतःला कुणबी म्हणतात आहे त्यांना पण ते पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील। आणि त्याच्यामध्ये तुला काय वाटते, किती नुकसान होईल असं वाटतं तुला त्या नवीन शासन आदेशाने? नवीन शासन आदेशाने जर आपण सर पाहिलं तर एकंदरीत ओबीसीची संख्या खूप मोठी आहे। आज महाराष्ट्रामध्ये 52% ओबीसीची संख्या आहे, परंतु त्यामध्ये देखील ओबीसींना निधी हा खूप कमी प्रमाणात मिळतो। सारथी आणि अण्णासाहेब पाटील योजनेच्या अंतर्गत ज्या दुसऱ्या बांधवांसाठी आपल्या ज्या योजना राबवतात त्यांच्यासाठी हा खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो। देखील परंतु आता देखील ओबीसीसाठी हा निधी खूप कमी मिळतो। त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे महाज्योतीचे संशोधक विद्यार्थी आम्हाला आजही 3 वर्ष संघर्ष करूनही ती जर का आपण पाठीमागे बघितलं तर व्यासपीठावर सध्या संगीताचा कार्यक्रम आहे। या लोकगीतांच्या माध्यमातून ओबीसी समाजाची जी व्यथा आहे ती मांडण्याचा प्रयत्न होत आहे। सोबतच ओबीसी समाजाच्या ज्या वेगवेगळ्या छोट्या जाती आहे, मायक्रो ओबीसी म्हणून ज्यांना म्हटलं जातं, त्या समाजाचे पारंपरिक नृत्य आहे किंवा त्यांच्या ज्या कल्चर आहे ते देखील इथे दाखवण्याचा एक प्रयत्न झालेला आहे। थोड्या वेळातच विजय वडेट्टीवार आणि इतर ओबीसी नेते व्यासपीठावर येणार आहे आणि थोड्या वेळात त्या मोर्चाला सुरुवात होणार आहे। पण आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं, मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आलेले हे ओबीसी बांधव आपल्याला इथे पाहायला मिळतात, ज्यांची एकच मागणी आहे की कुठेतरी 2 सप्टेंबरला जो शासन आदेश राज्य सरकारने काढलेला आहे तो रद्द करावा। आता या मोर्चाचा राज्य सरकारवर किती दबाव पडतो आणि राज्य सरकार या संदर्भात पुढील काळात काय भूमिका घेते हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। माधवी, अर्थात या मोर्चावर आपले लक्ष असणारच आहे। तुषार, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता एक मोठी बातमी येते।